सध्या उष्णतेच्या लाटेने अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात तापमानवाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज खऱ्या अर्थानं वृक्ष लागवड करून तापमानवाढ रोखणं महत्त्वाचं झालंय। यासाठी दरवर्षी वृक्ष लागवडीची लोक चळवळ प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन मार्फत विविध प्रजातींची झाडे उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे केली आहे। यावर्षी अमरावती शहर भयंकर तापत असून देशातील दुसऱ्या क्रमांकाचं उष्ण शहर अशा बातम्या सातत्याने अमरावतीबाबत प्रकाशित होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सुद्धा अलर्ट जारी केलाय। वाढत्या तापमानामुळे मनुष्यजीवांची लाहीलाही होत असून आरोग्यावर सुद्धा परिणाम जाणवतोय। येत्या काळात हीच परिस्थिती राहिल्यास अमरावती शहरातील जनजीवन विस्कळीत होऊन त्याचे विपरीत परिणाम सर्वांनाच भेडसावणार असल्याचं आजही तापमानवाढ रोखण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यामध्ये वृक्ष लागवड मोहीम हाती घेणं नितांत गरजेचं आहे। यासाठी प्रत्येक व्यक्तीने झाड लावणं आवश्यक असून शाळा, महाविद्यालय, रस्त्याचा दुतर्फा तसेच खुले मैदान व मोकळ्या जागेत झाडे लावून आपल्या शहराला हरित व सुंदर बनविण्याची आवश्यकता आहे। शहरात वृक्षारोपण मोहिमेला गती देण्यासाठी विविध प्रजातींची झाडे उपलब्ध करून देणं सुद्धा महत्त्वाचं आहे। याकरिता जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत स्वतंत्ररित्या तरतूद करून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम हाती घ्यावी अशी मागणी आमदार सुलभाताई खोडके यांनी पालकमंत्री महोदयांकडे केली आहे। दरवर्षी वृक्ष लागवडीची लोक चळवळ ही प्रभावीपणे राबविण्यासाठी या मोहिमेत शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, अशासकीय संस्था, सामाजिक मंडळे, जिल्हा प्रशासन, आरोग्य संस्था, पर्यावरण संघटना व वृक्षप्रेमी यांचा सक्रिय पुढाकार वाढवून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून तसेच लोकसहभागातून वृक्ष लागवड अभियानाला गती देण्याचं आवाहन आमदार सुलभाताई खोडके यांनी केलं आहे। आगामी महिन्यात निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर अमरावती शहराच्या वृक्ष संवर्धन व पर्यावरण सुरक्षा अभियानात सक्रिय असणाऱ्या सर्व आस्थापना व संघटनांची बैठक लावून या वृक्ष लागवड लोक चळवळीला मृत स्वरूप देण्याची विनंती सुद्धा आमदार सुलभाताई खोडके यांनी पालकमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे।